नमस्कार मित्रांनो, मी विशाल वरठाणे. आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर. तर मित्रांनो, स्वतःच्या आवाजाने, स्वतःच्या मेहनतीने आज घराघरात पोहोचलेला आदिवासी गायक म्हणजे रोशन रावते. रोशनने आजपर्यंत खूप सारी गाणी केलेली आहेत. अनेक गाण्यांनी तर मिलियनचा आकडा पार केला आहे. त्याचा आवाज, त्याचे स्वर लोकांना आवडत गेले. त्याने कधीच मेहनत थांबवली नाही. प्रत्येक वेळी आधीपेक्षा जास्त कष्ट घेतले. दररोज सकाळी उठून रियाज केला, नवनवीन चाली शिकल्या आणि अशा प्रकारे पालघरला मिळाला एक सुपरस्टार. त्यांच्या जर्नीतून खूप काही शिकायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रोशन रावते पालघरमध्ये फेमस कसा झाला आणि रोशनच्या पर्सनल लाईफ विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत. त्याचा जन्म कुठे झाला, कुठे राहतो, कधी लग्न झालं, बायकोचं नाव काय. तर असं प्रत्येक प्रश्नाची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक सुद्धा नक्की करा. 10 सप्टेंबर 1999 रोजी पालघर जिल्ह्यातील खामलोली या गावात रोशन रावते यांचा जन्म झाला. त्याचं पूर्ण नाव रोशन भाऊ रावते असं आहे. त्याच्या वडिलांचं नाव भाऊ मर्या रावते, तर त्यांच्या आईंचं नाव आहे भावना भाऊ रावते. मित्रांनो, रोशन रावतेने त्याचे 10वी पर्यंत शिक्षण नूतन विद्यालय बारडोली येथे पूर्ण केले. त्यानंतर पुढील 11वी आणि 12वी शिक्षण लाल बहादूर स्कूल अँड कॉलेज मनोर येथून पूर्ण केले. रोशनला गाण्यांची आणि म्युझिकची खूपच आवड होती. त्याची स्वतःची DJ रोशन एम्बोर नावाची एक बँजो पार्टी सुद्धा आहे. या बँजो पार्टीत रोशन कीबोर्ड प्ले करायचा. येथूनच त्याला गाण्याची आवड निर्माण झाली. त्याला पहिल्यांदाच गाण्याची संधी मिळाली ते म्हणजे स्मिथ म्युझिक या चॅनलकडून. या चॅनलवरील पुरी हाय सुंदर माल या गाण्याला रोशनने आवाज दिला होता. या गाण्याने आजपर्यंत 7 लाखापेक्षा जास्त आकडा पार केलेला आहे आणि हा काळ 5 वर्षापूर्वीचा होता. त्यावेळी पालघर म्युझिक इंडस्ट्री नवीनच येत होती आणि या इंडस्ट्रीमध्ये लवकरच रोशन रावतेचा आवाज घुमणार होता. पुढे रोशन रावतेला विशाल ब्रदर्स या युट्यूब चॅनलकडून गाण्यांची संधी मिळाली. कोंबड केस हे गाणं गावागावात वाजू लागलं. या गाण्याने रोशन रावतेला सुपरस्टार केलं. या गाण्याने 14 मिलियनचा आकडा पार केला. या गाण्यानंतर रोशन रावते खूपच फेमस होऊ लागला. या गाण्यानंतर चल ग सोनू तारपानाच आहे, हे लांब लांब केस, तल्यात पाणी डुलं, मिला येईन तुलं, पोरा फोन नाही केलास, बागेत फुलं मोगऱ्याची, अशी अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली. प्रत्येक गाणी मिलियन मध्ये जाऊ लागली. मित्रांनो, आज रोशन रावते संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला आहे, पण यामागे त्यांची स्वतःची मेहनत आहे. सकाळी उठून रोज केलेला रियाज असो किंवा नवनवीन चाली शिकणे असो, रोशन रावते स्वतःला अजून चांगला करण्याचा सराव करतच असतो. मित्रांनो, रोशन रावतेचे 2 YouTube चॅनल देखील आहे, रोशन रावते ऑफिशियल आणि रोशन रावते ब्लॉग. रोशन रावते ऑफिशियल या चॅनलवर 90,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत. लवकरच या चॅनलवर 1 लाखाचा आकडा पार होईल. दुसरं म्हणजे रोशन रावते ब्लॉग या चॅनलवर 15,000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झाले आहेत आणि इंस्टाग्राम अकाउंटवर 15,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स झालेले आहेत. तर मित्रांनो, 14 एप्रिल 2025 रोजी रोशनचं पालघर जिल्ह्यातील सावरखंड येथील राहणाऱ्या दीपाली पाडेकर यांचा त्यांच्यासोबत लग्न झालं. त्या दोघांचे ब्लॉग तुम्हाला रोशन रावते चॅनलवर पाहायला मिळतील. तर ही होती रोशन रावते यांच्या विषयी थोडीशी माहिती. तुम्हाला रोशन रावते आवडतो का? त्याची गाणी तुम्ही ऐकता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन सुपरस्टारची बायोग्राफी घेऊन. तर चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, जय जोहार.